कोणतीही कलाकृती निर्माण करायची, सादर करायची म्हटल्यावर अनेकांचा आशीर्वाद पाठीशी लागतो. मला असं वाटतं आमचं भाग्य आहे, की संगीत मनापमान या सिनेमाच्या निमित्ताने आज खंडोबाच्या मंदिरात उत्सवाच्या पहिल्याच दिवशी खंडोबाचा आशीर्वाद घेऊन आता पुढच्या प्रवासाची आम्ही सुरुवात करतो आहे आणि तुमच्यापर्यंत लवकरच आमचा सिनेमा 10 जानेवारीपासून प्रदर्शित होणार आहे. मला असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे, की मला या सिनेमाशी जोडलेले सगळे अविश्वसनीय असे अनुभव घेता आलेत. आजचाही दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. माझं कुलदैवत आहे खंडोबा आणि उत्सवाच्या पहिल्या दिवशी मला खंडोबाचं दर्शनही घेता आलं आहे आणि आनंददादा आणि आर्याच्या गाण्याचा पण आस्वाद घेता येणार आहे. त्यापलीकडे मला असं वाटतं की मुळात हे सगळं घडतं आहे कारण भामिनी ही भूमिका माझ्या वाट्याला आली. त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीचे मला मनापासून आभार मानायचे ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारण्यास पात्र आहे. त्यामुळे जिओ स्टुडिओज असेल, ज्योतिताई असतील, निखिल सर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, आमचे सुनील फडतरे असतील, सुबोधदादा असेल, इतर प्रत्येकच जण ज्यांना ज्यांना वाटलं की मी ही भूमिका साकारू शकेन किंवा मी या भूमिकेसाठी योग्य आहे, त्या सगळ्यांचे मला आज मनापासून आभार मानायचे आहेत की त्यांच्यामुळे मुळात हा प्रवास सुरू झाला आणि आज मी इथवर येऊन पोचली आहे. 18 गायक, 14 गाणी, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, हा इतका वेगळा मॅजिकल असा एक अल्बम तुमच्या भेटीला आलेलाच आहे आणि तुम्ही उत्तम प्रतिसाद देताच आहात. मला खात्री आहे की आमचा सिनेमासुद्धा जेव्हा तुमच्या भेटीला येईल तुम्हाला तो प्रचंड आवडेल आणि तुम्ही ह्याहीपेक्षा भरभरून असा प्रतिसाद द्याल. त्यामुळे 10 जानेवारीपासून तुमच्या भेटीला आम्ही येतोच आहोत. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या.